अधिक मास महात्म्य अध्याय 31. कदर्याचे गोलोकगमन. अधिक मासाची महती याविषयीचे कथानक या अध्यायामध्ये आलेले आहे, जे आता आपण श्रवण करणार आहोत. त्यापूर्वी श्री गणेशाला, गुरुदेवतेला आणि पुरुषोत्तमाला वंदन करूया आणि श्रवणाला प्रारंभ करूया. नारायण नारदाला म्हणाला, त्या वानराला त्या कुंडातील पाण्यात अगतिकपणे पडून राहिल्यामुळे अधिक मासामध्ये 5 दिवस स्नाने घडली. त्याचा प्रभाव असा पडला की त्याचा कपिदेह जाऊन त्याला दिव्य देह प्राप्त झाला आणि स्वर्गातून त्याच्यासाठी विमान आले. त्या विमानामध्ये अनेक वैष्णव बसलेले होते. कर्णमधुर वाद्ये वाजत होती. गंधर्व सुस्वर गायन करीत होते. किन्नरही गात होते. अप्सरांचे नृत्य चालू होते. सोन्याच्या छोट्या घंटिका किणकिण वाजत होत्या. ते दिव्य विमान पाहून तो दिव्य देहधारी कदर्य अंतरंगात मोठे आश्चर्य करू लागला. मला पाप्याला नेण्यासाठी हे विमान कसे बरे आले? पुण्यवंतालाच हे योग्य आहे, माझी ही योग्यता नाही. तेवढ्यात एक अप्सरा पुढे आली आणि तिने त्याच्या मस्तकावर श्वेत छत्र धरले. 2 अप्सरा येऊन चवऱ्यांनी वारा घालू लागल्या. काही स्त्रिया विमानातून उतरून त्याच्या स्वागतार्थ गायन आणि नर्तन करू लागल्या. एक तांबूल घेऊन उभी राहिली. एक सोन्याच्या झारीमध्ये गंगाजल घेऊन आली. ते सर्व पाहून तो दिव्य शरीरी कदर्य चित्रवत असा स्तब्ध उभा राहिला आणि मनाशी म्हणाला, मी कोणतेही पुण्य केले नाही, तरी ही सुखे मला कशी काय प्राप्त झाली? त्याचे विचार ओळखून देवदत्त सुशील आणि पुण्यशील त्याला म्हणाले, प्रभो, आपण गोलोकामध्ये चलावे. येथे विचार करण्यात वेळ कशाला घालवता? पुरुषोत्तम श्रीकृष्णाचे सानिध्य आता तुम्हाला लाभले आहे. कदर्य म्हणाला, माझी कितीतरी पापे झालेली आहेत. कोणत्या पुण्यामुळे या पापांचा विनाश झाला? गवताचे असंख्य अंकुर, आकाशातील असंख्य तारे, मातीचे असंख्य कण, तशी माझी असंख्य पापे झालेली असतील, तरी माझ्यासाठी हे विमान कसे काय आले? त्यावर ते हरिदूत म्हणाले, तुमच्याकडून काय पुण्य झाले आहे हे तुमच्या लक्षात आले नसावे. सर्व महिन्यामध्ये अधिक मास हा पुरुषोत्तमाला अत्यंत प्रिय असा मास आहे. त्या मासात तू वानर देहाने अवचित असे अत्यंत कठीण व्रत केलेस. ते म्हणजे तू इकडे तिकडे फिरत असताना तोंडात फोड आलेले असल्यामुळे तू काहीच खाऊ शकत नव्हतास. त्यामुळे तुला उपवास घडला, निराहार राहिलास. तू फळे तोडलीस खरी, पण ती तुला खाता येत नसल्यामुळे झाडावरून खाली टाकलीस. ती खाऊन इतर पशुपक्षी समाधान पावले. तुझ्याकडून त्यामुळे अन्नदान घडले. तू दुःखामुळे पाणीसुद्धा प्यायला नाहीस. शीत सहन केलेस, वारा सहन केलास, उन्हामध्ये तप्त झालास. असे तप तुझ्या हातून घडले. तू मृगतीर्थात पडलास. तुझी हाडे मोडली. तुला त्या पाण्यातून बाहेर येता येईना. त्यामुळे तुला 5 दिवस थंड पाण्याचे आणि तेही पापनाशक तीर्थामध्ये स्नान घडले. रुग्णावस्थेत अजाणता तुझ्याकडून फार तीव्र तप झाले. अधिक मासामध्ये झालेल्या या तपामुळे तुझी सर्व पापेही धुतली गेली. हरिदूतांनी असे त्याला सांगितले तेव्हा तो अत्यंत हर्षित झाला आणि आनंदाने तो रडू लागला. त्याने कालंजर पर्वत, ते सरोवर, ते कुंड, सर्व वृक्ष, वेली आणि पशुपक्षी यांना वारंवार नमस्कार केला. त्याने त्या दिव्य विमानाला प्रदक्षिणा घातली. गंधर्व, अप्सरा, किन्नर यांचे नृत्य गायनास चांगलाच भर आला होता. विमानामध्ये तो आरूढ झाला. हरिदूतांसह ते विमान गोलोकामध्ये गेले. तेथे गोधन हे विपुल होते. रासमंडल होते. मृत्यू व आपत्ती, रोग व चिंता, दुःख व मानसिक चिंता यांचा तेथे पूर्णपणे अभाव होता. विमानातून तो गोलोकामध्ये उतरला तेव्हा श्रीकृष्णाचे त्याला दर्शन घडले. तो श्रीकृष्णाच्या सन्निध सुखाने राहू लागला. नारदा, पाहिलेस ना अधिक मासातील तपाचे अलौकिक असे फळ? सूत शौनकादी ऋषींना म्हणाला, नारायणाने अधिक मासाचे जे महात्म्य सांगितले ते ऐकून नारदाचे समाधान झाले. त्याने कलियुगातील संसारातील दुःखाने त्रस्त झालेल्या लोकांचे कल्याण घडण्यास सोपा उपाय कोणता असा प्रश्न श्रीहरी विष्णूंना विचारला होता. त्यावर श्रीहरी नारायणांनी अधिक मासाचे महात्म्य अनेक कथांच्या आधारे सांगितले. त्यामुळे नारदाला लोककल्याणाचा उपाय कळला आणि तो
त्यानंतर सत्यलोकी निघून गेला. ऋषीजन हो, पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास फार पुण्यप्रद आहे. श्रीकृष्णाचे स्वामित्व या महिन्याला लाभले असल्यामुळे या महिन्यात केलेल्या तपाने तो प्रसन्न होतो आणि भक्तांना सुख आणि मोक्ष प्रदान करतो. ऋषीजन हो, या ग्रंथाचे पारायण अधिक मास येण्यापूर्वीच करावे आणि व्रतसाधना समजून घेऊन आपले परमकल्याण साधावे. या ठिकाणी अधिक मास महात्म्याचा 31वा अध्याय हा समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु. पद्मपुराण आणि बृहन्नारदीय पुराणाअंतर्गत अधिक मास महात्म्य येथे समाप्त झाले आहे.